नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आजची घटना आहे नांदेडमधली। सुनित्रा श्रीसागर वय 34, सासू कमला श्रीसागर आणि नवरा असं तिघांचं कुटुंब असतं। सासू ही सरकारी जॉबला असते, नवरासुद्धा असतो खाजगी कंपनीमध्ये जॉबला। सगळं व्यवस्थित असतं। लग्नाला बरेच वर्ष होतात पण मूळबाळ काही होत नाही। त्यामध्येच काय होतं, तिचा नवरा आजारी पडतो। त्यानंतर तो घरीच राहतो, 5-6 महिने घरीच असतो। पण सासू जॉबला असल्यामुळे त्यांचं घर व्यवस्थित चालू असतं, कारण सासू ही सरकारी जॉबला असते, त्यामुळे पैशाचं काही टेन्शन नसतंच। तर सगळं व्यवस्थित असतं। त्यामध्येच आता नवरा आजारी असतो 5-6 महिने, तर तो काय बायकोला वेळ देत नाही आजारी असल्यामुळे। तर आता बायकोला कमी वाटायला लागते। तर गावामध्येच ती मार्केटला जात असते, तिथे भाजीवाली संग तिची ओळख होते। भाजीवाला हा तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असतो। त्याचं वय आहे परमेश्वर वानखेडे। तर दोघांची मैत्री होते, नंतर एकमेक फ्रेंडली बोलतात। आता या भाजीवालीला कळून चुकतं की हिच्या मनामध्ये काय आहे, हिचं काय दुःख आहे म्हणून। तर आता नवरा वेळ देत नसतो, त्याच्यामुळे तिला एकटं वाटतं। तर काय होतं, त्यानंतर मग बरेच दिवस हे भेटत असतात बाहेर, असं त्यांचं बरेच वर्ष चालतं। त्यानंतर नवरा एक्सपायर होतो। नोव्हेंबर 2025ला निधन होतं। 2 हप्ते जातात, दुःख असतं घरामध्ये, दुःखाचं वातावरण असतं। त्यानंतर ती काय करते, सासू जेव्हा बाहेर गेलेली असते तेव्हा तिचा जो प्रियकर असतो परमेश्वर वानखेडे याला घरी बोलवते, आणि घरीच त्यांचे नाही ते चाळे चालू होतात। नवरा एक्सपायर होऊन 2 हप्ते झालेले असतात फक्त। तर अचानक सासू घरी येते आणि बघते, तिथून तो पळून जातो परमेश्वर। पण तिला सासू सुनावते, खूप बडबड करते। त्यापासून सासू काय करते, तिच्याकडे बारकाईने लक्ष ठेवत असते, कोणासंग बोलते काय बोलते तिला रोकटोक करत असते। त्यामुळे तिला खूप राग येतो। 10 जानेवारी 2026 रोजी काय करते, ती तिचा प्रियकर त्याला घरी बोलवते आणि दोघं मिळून सासूचा हे करतात, गळा आवळून खून करतात। तर सासू जागेवर जाते। त्यानंतर ती तिचा चुलत भाऊ असतो सुनील याला सांगते, आणि त्याचा मित्र अक्षय, हे दोघंजण त्यांच्या घरी येतात। हे 4 जण मिळून सासूच्या बॉडीची विल्हेवाट लावतात। त्यानंतर सासूचा जो नातू असतो, चुलत नातू, जो कायम सासूकडे भेटायला येत असायचा, त्याला काळजी वाटते। तो म्हणतो, आई कसं काही घरी दिसेना। तर तो बघत असतो, त्यांना विचारतो, ते सांगतात कुठेतरी जायले बाहेर, पण तो 2-3 वेळेस घरी येतो, काही दिसत नाही। तो काय करतो, मग 13 जानेवारीला मिसिंग कंप्लेंट करतो, कमलेश नाव असतं त्याचं। तर पोलीस चौकशी करतात, यांचे कॉल रेकॉर्ड वगैरे, आणि बाहेरच त्यांच्या घराच्या बाहेर कॅमेरा असतो, तिथं सगळं रेकॉर्ड झालेलं असतं। हे 4 जण काहीतरी घेऊन चाललेले असतात पोत्यामध्ये। तर पोलिस त्यांना पकडतात, त्यांना चौकशी करतात, 4घांना ताब्यात घेतात आणि विचारपूस करतात त्यांना। तर तेव्हा ते कबूल होतात की 10 जानेवारीला आम्ही मारलं म्हणून। तर बघू शकतात, तर अनैतिक संबंधाचा शेवट वाईटच होतो। आणि तिला जर सासूचा प्रॉब्लेम होता, तिने घर सोडून जायचं होतं, पण असं मारायचं नव्हतं। त्यामुळे काय झालं, 4घांची जिंदगी बरबाद झाली। तर तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमधून कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद, बाय बाय।